बेटा आहेत म्हणजे 8 बेटा आहेत. एक बेट सतयोजन आहे. अशी 8 बेटा. 8 बेट आहे. आणि आतापर्यंत लंकेपर्यंत म्हणजे शक्य होते नाही. होय. तुम्ही उड्डाण करू शकला मान्य आहे मला, पण ही लेट मात्र तुम्हाला नाही योग्य वाटणार आणि ती होणारी नाही तुमच्यानं. मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार लंकेपेक्षाही बरंच दूर अंतरावर हे बेट. 8 बेट आहेत. असं असताना या 8 बेटात 8व्या बेटात मैकावती आहे. मग मला सांगा तुम्ही सांगा. रामाचा दास असून पगडी काय उपयोग? मी जर माझ्या राघवाला सोडू शकलो नाही, आई माई रावणाच्या कयातून जर मी त्याला सोडविला असेल तर मी जिवंत असून मेल्या जोगे. स्वामी थांबा. का? तुम्ही दुःख करू नका, कारण तुमचं कर्तव्य तेच माझं कर्तव्य. हा? क्षणभर का असेना तुम्ही इथंही आलात, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. त्यापेक्षा ज्या माझ्या मुलाला आतापर्यंत एका प्रश्नाचं मी उत्तर देत नव्हते, आज ठामपणे त्यालाही कळलं की आपला पिता किती शूर आणि पराक्रमी आहे. पुण्यस्त या मगरीच्या जीवनाचं सार्थक झालंय. पण याच्या पुढचं सार्थक मगरीचं म्हणजेच तुमचा आनंद. स्वामी काय ते? तुमचा आनंद जर तुमच्या देवाला शोधण्याचा आहे तर तो आनंद माझा सुद्धा आहे. म्हणजे त्या आल्या प्रभाचा शोध घेण्यासाठी मला तू मदत करणार आहे? ऐका, हा? नुसता शोधच नाही मग तर त्या मैकावतीपर्यंत मी तुम्हाला सोडेन. तू? हो तू मला सोडविणार आहे? मैकापर्यंत नेऊ? हो हो. आणि ते कसं माहितीये का, त्याला फक्त एकच उपाय. काय उपाय? आपण माझ्या पृष्ठभागी बसू. बापरे, डोंगर तुझं. हा? तुझ्या पृष्ठभागी मी बसू? आता एवढी अगं, एवढं आहे तुला काट आहे. मग काय झालं? आणि यावर मी जर बसलो आता काय व्हायचं ते व्हायचं. ऐका सांगा, ज्यावेळी मी क्रूर असते ना हं. त्याच वेळी काटे लागतात. आता तू मी क्रूर होतेस तेव्हा काटे टोचतात. पण आता मी क्रोधामय नाही आहे. नाहीतर काटे टोचतात. तुमच्या प्रेमात झाले म्हणूनच तर माझ्या पाठीवर तिथपर्यंत मी तुम्हाला नक्कीच नेऊन एक सोडेन. क्षण थांब. हे राघवा, हे प्रभाव रामचंद्र, मी केवळ या स्त्रीचं सहाय्य घेतोय. तुझ्या मुक्ततेसाठी या स्त्रीच्या पृष्ठभागी बसतोय. मला क्षमा कर. माझ्या कोणत्याही ब्रह्मचारी व्रताला कलंक लागू नये. आणि हे रे, मी यांना सांगितलं नाही, पण एवढ्या दूरवर माझं कर्तव्य पूर्ण होईल तुझ्या आशीर्वादाने. हो. या बसा इथं. मला घेणार आहे? नक्कीच. विचारतो. माझं सौभाग्य आहे. आता आपण पुण्यस्थ आले मन मोहन माझ्या राजा. हसत नाचत राया. भाऊया त्या मंदिरात प्रवेश करावा. ही ती गावाची दगडाची देवी आणि ही देवी माझ्या बाबा रामचंद्राचा आणि स्वामित्राचा बळी घेणार आहे. या
म्हणून माते गो सगळ्याची देवी बोलती झाली. आई गो माते, प्रत्येक वर्षी एक नरबळी तुला मी देत होतो, पण या वर्षी 2 नरबळी आम्ही तुम्हाला देणार आहोत. काय म्हणाला? 2 नरबळी. प्रतिवर्षी एकच नरबळी देत होता, यावर्षी 2 नरबळी देणार आहात तुम्ही. तुझी जबाबदारी आहे. वा रे माझ्या लाडक्या भक्तानो, काय त्या दोघांना मी घेऊन येऊ का? दोघांचंही रक्त पिन घटा घटा, म्हणजे तू प्रसन्न होणार. दोघांची आडामोडीन करा करा. हे काळी, हे काळी, हे काळी. मग आई देवी आमच्या प्रसन्नाला घेऊन येऊ का त्या दोघांना? थांब बघता, हा? पहिल्यांदा प्रतिवर्षाप्रमाणे इथं होणारा वार्षिक गोंधळ. तरी पण तुमचा गोंधळ झालेला नाही अजून. आमचा गोंधळ म्हणतोय. तुम्ही प्रतिवर्षी जो घालता तो गोंधळ. तरी पण गोंधळात गोंधळ देवीचा गोंधळ राहणार होता आणि तो आम्ही विसरणार होतो. गोंधळात गोंधळ, ज्या गोंधळाचा गोंधळ तो आवडतो मला. कोण आहे? कोण आहे? गोंधळी आले का? चौकशी करतो. नमस्कार महाराज. पूर्ण देवता माता कात्यायनी देवी पाषाण रूपी ती बोलती झाली. सांगतात का? सांगतोय. खरंच काय का? हो, ही देवी बोलता. तुम्ही हात मारून पहा. तुला देवाते. या भक्तानो, अरे प्रतिनिधी घेऊया. तुम्ही म्हणाला माझ्या लाडक्या भक्तानो, प्रचिती बाबा बोलवी गोंधळ घाला देवीचा. सावळा गोंधळ मात्र घालू नको. सावळा आहे पण गोंधळ सावळा गोंधळ होणार नाही. काय काय हवं तुम्हाला? आता तुम्हाला काय कमी प्रश्न आम्हाला काही कमी तो नाही. गोंधळासाठी ते काय हवं ते सांगा. गोंधळ सुद्धा तसाच असतो. परिस्थितीनुसार गोंधळ ज्याप्रमाणे मोठा असेल त्याप्रमाणे मोठा गोंधळ, ज्याप्रमाणे गरीब असेल त्याप्रमाणे त्याचा गोंधळ. असा आमच्या गोंधळ. काय काय हवं तुम्हाला? आम्हाला माहित आहे. आम्ही ते म्हणू ते तुमच्याकडे आम्हाला मिळणार. अरे पण काय ते करायला हवं ना. अरे सांग सुरुवात कर. अरे सगळ्या संधी असा, ही संधी असा कोणती? परत मिळायचा ना. कोणाचा सामान मागान घेऊया. अरे काय हवं? कोणाचा सामान. अरे सुरुवात कर. काय कसला विचार करूया. पहिले तांदूळ घे. तांदूळ साधारण किती? आता किती ह्या काय सांगा भाया. अरे तरी पण 10 पोती होईल. 10 पोती बरोबर. अरे माणसा काय कमी असो. बाकी की जमली ती. तुला 4 मुली आहेत त्यांची लग्न आहे. 10 मुलगी आहेत त्यांची लग्न आहे. माझ्या झेलाचं लगीन पुन्हा झालं. वारस आले त्यालाही पुरायला नको. बरोबर आहे. हा, काय झालं? ठरविलं तू सांगा ना. अरे मला कशाला तांदूळ आहे? काय मला जाणू.
हो काय कमी असाल का? किती तांदूळ? 10 पोती. एवढे काय झाला? हो माणसा बघा किती जमली. अरे गोंधळ म्हटल्यावर येणारच आहे माझे प्रेमजन. तांदूळ देऊन टाका त्याला. आता पुढचा मी सांगतो. आता पुढचा 10 पोती तांदूळ तू मागितले. 10 पोती चला देवीचा मान भरायचा आहे. 10 पोती तांदूळ, 10 पोती तांदळाप्रमाणे 10 पोती नारळ देऊन टाका. एवढे कशाला सांगून 10 पोतीला 10 पोती नारळ नको. सुका खोबरा सांग काय महाराज नारळ सांगलं त्यांनी सुक्या खोबरा पण लागताला दिलं पूर्ण दिल्या नाही सुक्या खोबरा सांगितलं. हो सुक्या खोबरा कितक्या लागताला माहिती एक वाटी ठेवते. तरी 2 पोती 2 मोठले होय तेल काढायचे मग आम्ही काय ते ठरवूया काय ते त्याच्या कामावर घालायचं. शिऱ्याचं राहिलं. बटाटे बरं दिले. दिले काय सांग 15 किलो डाळ. सर्व मिळेल ते सांग. 2 ढेपी सांग 2 ढेपी पुरे गोंधळ चांगला व्हायला वाजवायची काळजीच करू सुरुवात करूया. आमचा नको भागात तू ह्याच्या खेचा मागान घेतलंय कामगिरी पूर्ण झाल्यानंतर प्रथम यांचा गोंधळ आणि नंतर ते भवानी अंबाबाई रामाई गोंधळी रामाई गोंधळी या भक्ताला या भक्ताला दूध देवी रामाई या भक्ताला दूध देवी रामाई आई अंबाबाई आई अंबाबाई सांभाळी गोंधळी या भक्ताला माते संसारी सांभाळी या भक्ताला माते संसारी सांभाळी आई जोगंबाबाई आई जोगंबाबाई जोगंबाबाई उदोगंबाबाई उदोगंबाबाई आवडला तुमचा गोंधळ मला आवडला. गोंधळ आवडला. तुमचा गोंधळात गोंधळ चांगला आहे. आता शेवटचं आणि महत्वाचं काही दे करामच्या पडू गोंधळ घालण्यापूर्वी हा सांगत होता पण शुभ कार्यात हे बोलणं उचित नव्हे. कलाम टाकतो काय करामच्या पडू म्हणजे हो करामच्या पडू पातळ बोलण्यात काही कमी नाहीये. समजलं? हो
आहे हा, होय, होय. तुम्हाला काय कमी आहे काय कमी आहे हा? आवड्या हो. वडीच घे आवल्या. नाहीतर जागेवर झोपून जाशी नाही, नाही, नाही. जागा धरली पाहिजे हो. त्या जागेवर आलाय जागा त्या धरली. जागेवरती पोचायला पाहिजे होय. हा होय. माझ्यात मोठा तू व्यवहाराचं अरे काय ते? अरे काय हवं काय आणखी? आता आम्ही एवढी कामगिरी केली हो. मग सांगायचं तूच सांग आता. तूच सांग काय. हो, नाही तुम्ही सांगलं तर तुला कमी जाईल 2000 मोहर सुवर्णमुद्रिका. हो. हा, हा. पुढच्या वर्षी मिळतील काय आमचा नियम असा नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी गोंधळ घातला यंदा आणि हो का आणि पुढच्या त्यांची वर्षी. पुढच्या वर्षी हे काय भानगड? आमचा विश्वास नाही चिंता करू नका आमचा विश्वास नाही भक्ता त्याला काय हवं नको ते देऊन टाका. हजार करेपर्यंत तुमचे सेवक देतील भक्ता घेऊन येऊ अरे कुठे आहे? घेऊन येतो साले. काय गं? आणलेस का नरबळी? याला कळायला हवं मोहिनी परत घे म्हणून यांच्यावर टाकलं मी मोहिनी मी पुनश्च घेतोय आणि प्रभू राम दोघे एक दुसऱ्याला पाहून घ्या जीवनात जिवंतपणे पाहण्याचा योगायोग तुमच्या नशिबी आता नाही आपल्या बोलण्याचं सांगितलं ऐकलं नाही तुम्हा दोघांना याचा विश्वास नाही. तुम्हा दोघांना या ठिकाणी आम्ही आणले. पण या देवाला आम्हा दोघांना बळी देण्यासाठी तुम्ही इथं बळीला घेऊन आलाय देव का बळी त्याला तुम्ही बळी देऊ नका. त्या दोघांचाही बळी मी घेणार आहे. तू स्वतः घेणार हो. काय करू त्या गावशेजारांना दोघांना या ढकलून द्या. आमची इच्छा आहे भक्तार यांचा बळी तू घेणार हो. पण प्रसाद म्हणून यांच्या प्राणाचा तुकडा आम्हाला हवाय आणि तो लवकरात लवकर हवाय हो. दोघांची हाळ कशी दोघांचंही रक्त कसा घटा देणार आहे. जरा थांबा. तुम्ही दोघे स्वच्छ आहात. तुम्ही या गोंधळात समवेत मदिरा प्राशन केला. ठीक आहे पर्याय मदिरा प्राशन केला अर्थात सचिन स्नान केल्याशिवाय तुम्हाला प्रसाद देणार नाही. लवकरात लवकर सचिनला स्नान करून येत आहोत. बोलती झाली होय तुमच्या दोघांचा मी आता बळी घेणार. आम्हा दोघांचा बळी हो. पण कोणाचा अपराध आम्ही केलाय म्हणून आम्हा दोघांचा बळी घेण्यासाठी तू प्रवृत्त होणार आहेस? प्रतिवर्षी मला एक नरबळी दिला जातो. या दानवेश्वराला कूटनीतीच्या सहाय्यानं आम्हा उभयतरा इथं आराधण्याचं कार्य केलं. दीड मात्रही अपराध नसताना त्याला कसं ते मला नकोय. मला प्रतिवर्षी एक बळी हवंय. आणि तुम्हाला दोघांनाही मी ठार मार. या वर्षी तुझ्या भक्तांनी 2 बळी आणलेले हो हो. मग हे मी आणखीन तृप्त झाली आहे त्याच्यात. दानवाच्या देवी आमच्या रक्तानं
जर का तू संतुष्ट होत असशील होय तर स्वखुशीनं मरायची आमची तयारी आहे. तुमची मरायची इच्छा आहे हो, ही रामवाणी आहे. पण मरत्या मानवाची इच्छा पूर्ण केली जाते शेवटची. घे आमचा बळी. तुमची शेवटची इच्छा म्हणून मी तुम्हाला सांगतो. शेवटची होय, अशी काय? तुमच्या दयेमायेचं जर कुणी असेल आणि या संकट समयी तुम्हाला वाचवत असेल या काळात आमच्या दयेमाईचा. होय, पण ज्यानं आमच्या रक्षणासाठी एवढे प्रयत्न केले आठवत, पण त्याचे प्रयत्न फुकट गेले. याला कारण दानव हे मायावी आहे, पण असंही असून आमचा आत्मविश्वास. देवी केवळ आमच्या दयेमायेचं आहे म्हटलं, त्याला जर का या क्षणी कळलं असेल तर क्षणार्धात तो इथं आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून ज्याला अंजनी वायुनंदन आणि रामदूत म्हणून ओळखतात. अनेक वेळा देवाने भक्तांना सहकार्य केलं, हो. पण आज एकच वेळ आली की भक्ताला देवाला धन्य. आणि म्हणून त्या सख्या हनुमंताचा संबंध अंजनीचा तो देवीच्या जागी सख्या हनुमंता तू. अरे तू चुकलास नाही, मग तुला क्षमा का आणि कशाबद्दल? देवा पण मला सांग, काय हे कसं काय घडलं? एका मगरीच्या साह्यानं या मैकावती पर्यंत आलो आणि ज्या देवी समोर तुम्हाला बळी देणार होते ती केवळ दानवाची दगडाची देवी मी चिखला आणि या क्षणी तो चांडाळ खेळणार त्याच्यासाठी देवा पुन्हा त्याला देवीच्या जागी चला. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. हो, मग अर्थात मी लहान आहे. प्रसाद प्रथम तर मला मिळेल.
असंख्य निर्माण होत आहे त्याला कारण आणि याचं कारणच आपल्याला शोधायला हवं. त्याशिवाय याचं आक्षेपण होणार नाही. म्हणूनच ही जबाबदारी मी तुझ्या मध्ये देतोय. काय याचा मृत्यांक का आणि मृत असलेला पुन्हा जिवंत का होतोय त्यामध्ये प्रवेश करी आणि याचा वृत्तांत शोधून तुझ्यापर्यंत येईल तुला न जाणो साधा साज तुला ते कळणार नाही म्हटलं. देवा वाटेल तो मार्ग प्रयत्न करी पण प्रयत्नाची शिकार करे यासाठी तुला वृत्तांत शोधायचे माझे एक धाडस करावं लागेल. काय म्हणून हे प्रत न जाणो नकळे कदाचित तिथपर्यंतही तुला जावं लागेल. म्हणून जगात अशा काही गोष्टी असतात नवऱ्याच्या काही गुपित गोष्टी अन्य कोणालाही माहीत नसतात. म्हणून ते प्रत्येकाने तुला जावं लागेल. जशी तुझी इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे बघाय मन चिंतिते वैरीने चिंते अशी अवस्था होत चालली. हट्टेपणा किती म्हणून करायचा. त्यांचा शब्द मोडावा लागतो म्हणून नाईलाजाला आनंदाचा निरोप द्यावा लागला. पण ज्या विश्वासाने मी आनंदाचा निरोप दिला आता तर वाटू लागला आशेची निराशा तर होणार नाही ना. मला स्वतःची भीती वाटू लागली. स्वामींचं अजून आगमन झालं नाही. कदाचित वृद्ध प्रसंगी यांचं काही बरं झालं असेल तर. मनाला कितीतरी समजावण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा मन शांत होत नाही. तेव्हा नेमकं तिथे काय घडलं असेल. त्यांना मारणारी शक्ती नाही यावर मी विश्वास ठेवला क्षणभर. पण नाही आता तर तेव्हा मनाचा तोल जात चालला. अगदी सुद्धा चाललंय. पुन्हा जवळ पाहून समाधान करू मन कुठं रिचू नाही. देवा एकच चिंता लागली. देवा एकच चिंता लागली. किती खोऱ्या लागे निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. एक सारखा विचार करतोय. संपूर्ण मैदानावरती प्रत्येकाला प्रश्न केला. माईचा वृत्तांत सांगेला. त्या चंद्रसेनाच्या सभापर्यंत आलो. अहो या मंदिरात आहे का कोणतरी आल्याची कोण तुम्ही? मी माझा प्रभावचा दास
रामचंद्र भक्त कोणाचे दास प्रभू रामचंद्रांचे. अहो उभे का, या या या, असं आपलं स्वागत आहे. या ना, या बसा. केलेल्या स्वागताचा आम्ही स्वीकार करतो. हो, हे यापूर्वीच जरी सांगितलं असतात ना तरी इथं स्वागतच झालं असतं. हो, नाव काय म्हणालात आपलं? वज्रलय हनुमान म्हणतात त्या. छान छान छान.